महाराष्ट्राचा दौरा आटोपून भोपाळला रवाना होण्यापूर्वी अमित शहांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी 9:30 वाजता गाठलं। जवळपास 1 तास अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती। रायगड दौऱ्याच्या दरम्यान सुद्धा एकनाथ शिंदे अमित शहांसोबतच होते। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना टाळून एकनाथ शिंदे एकटेच शहांना का भेटले याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर खलबत्ता सुरू होती त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये तर अजित पवार बारामतीमध्ये होते। शहा शिंदेंच्या बैठकीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। तर सेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना योग्य निधी मिळावा अशी मागणी देखील शिंदे यांनी अमित शहांकडे केल्याचं देखील कळतंय। तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास 1 तास खलबतं सकाळी झालेली आहेत। त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय, याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषय असला पाहिजे असं काही नाही आहे। त्यामुळे सदिच्छा भेट आहे। सदिच्छा भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काही विकासाची कामं सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत। केंद्र आम्हाला मदत करते। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या सरकारच्या मागे उभे आहेत, गृहमंत्री उभे आहेत। त्यामुळे हे काही असं विशेष काय तुम्हाला वाटण्याची म्हणजे कुणालाही आवश्यकता नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे। मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे। ते 1 तास का भेटले त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषद घेऊन मी नक्की सांगेन। मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काल रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी सडकून टीका केली। अमित शहांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला असं राऊतांनी म्हटलंय। तर अमित शहांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचं देखील राऊतांनी सांगितलं। यावरून राऊतांनी अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचाही चांगलाच समाचार घेतला। तर आदित्य ठाकरेंनी देखील शहांवर टीकेची झोड उठवलेली आहे। महाराष्ट्राच्या शत्रूला, हिंदुत्वाच्या शत्रूला, त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते। त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता। समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना, हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंडून निघाला असता तर जे वर त्रिकूट होतं ना, एसएनसी, देवाभाऊ अजित पवार, अजितदादा संयमी आहेत, तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता। कसं हिंदुत्वाचा कडेलोट झाला, अमुक झाला, तमुक झाला, औरंगजेबाचं कसं उदात्तीकरण करतायत, समाधी म्हणतायत, हे दोघे आघाडीवर असते। पण अमित शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या तोंडून काय चकार शब्द निघाले नाही, या राज्याचं दुर्दैव आहे। भाजपची हीच भूमिका राहिली आहे। जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील, हे आक्रमण करत राहिले। भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा, आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल, काही लोकांना समाधी वाटते। काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे। आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक। माझा उलटा प्रश्न आहे की आजपर्यंत माननीय अमित शहांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं होतं? कोणी उपस्थित राहिलं नाही। स्वतः कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत, कारण तिथं चालायला लागतं। मग अमित शहा साहेब तिथं आले, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त महाराष्ट्रानं नाही तर जगानं सांभाळला पाहिजे ही भूमिका तिथं मांडली। देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला। पण काही लोकांना कुठेतरी बदनामी करण्याची हौसच असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।